तालुक्यातल्याच एका तरुणानं फेसबुकवर वाचा फोडली आहे. 88 मनमाड या कम्युनिटीच्या माध्यमातून मनमाडमधल्या पाणी टंचाईची समस्या त्यानं लोकांसमोर मांडली आहे. भीषण पाणी टंचाई आणि त्याला सामोरे जाणारे बिचारे मनमाडकर. हाच पाणी प्रश्न घेऊन मनमाडचा एक युवक सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून हजारो नेटिझन्स पर्यंत पोहोचलाय. प्रशासन असो वा नेते 25 वर्षांपासून मनमाडकरांची तहान कोणीही भागवत नाहीये आणि हेच दुःख इंजिनियर असलेल्या प्रशांत लोटावकर या तरुणानं फेसबुकद्वारे जगासमोर मांडले. भीषण पाणी टंचाईचं वास्तव दाखवणारे फोटोही प्रशांतनं नेटवर टाकले. त्या फोटोवरच्या प्रशांतच्या कमेंट्सही नेटिझन्सचं लक्ष वेधत आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच आठवड्यात 30,000 युजर्सनी प्रशांतचं दानपण केलंय. आज इंटरनेटचं युग असल्यामुळे हा प्रश्न सर्वदूर सर्व लोकांना कळावा आणि याच्या समस्येवर लवकर तोडगा निघावा या हेतूने मी ही समस्या फेसबुकवर मांडण्याचा प्रयत्न केला. याला मला 10 दिवसात जवळपास 30,000 लोकांनी या पेजला व्हिजिट केलेली आहे आणि ही दिवसेंदिवस व्हिजिट वाढत आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न लवकरच सुटेल. पालकमंत्री छगन भुजबळांना या संदर्भात छेडलं असता त्यांनी पाणी टंचाईचं खापर प्रशासनावर सोडून जबाबदारी झटकली आहे. अशा अपेक्षा ही आहे की तुम्ही अधिकाऱ्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन ही कामं करायला अशी अपेक्षा आणि त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला पालकमंत्री सांगायची गरज आहे असं का भाग नाही. आशियातलं सर्वात मोठं धान्यपुरवठा, राज्याला इंधनाचा पुरवठा करणारं कंपन्यांचं वास्तव्य आणि राज्यातलं मोठं रेल्वे जंक्शन असं सगळं असूनही 25 वर्षांपासून मनमाडकर पाण्यासाठी मोताद झाले. मनमाडचा हा पाणी प्रश्न आता नेटच्या माध्यमातून जगभर पोहोचलाय. सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक. The new feature patch, Weatherproof People, now with a powerful DPI